राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट, तर सुप्रिया सुळे यांनी देखील घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट. भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. सीजेपीकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा. विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घेण्याची मागणी. आंदोलकांची सुटका न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा. सरकारला आज संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम. लोकसभेत गेल्या एका आठवड्यापासून सुरू असलेली कोंडी आज फुटण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्षांची सगळ्या पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा. चर्चेनंतर सर्व पक्ष परीक्षा दुरुस्ती विधेयकावर चर्चा करण्यास सहमत. पेपरफुटीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारकडून परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सादर केलं विधेयक. विरोधकांच्या गदारोळातच विधेयकावर आवाजी मतदान. सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकासंदर्भात एनडीएचा मोठा निर्णय. विधेयकावरील चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार. शिवसेनेकडून आज श्रीकांत शिंदे विधेयकावर बाजू मांडणार. बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करत त्यांच्यावर एफआयआर दाखल केल्याचा राहुल गांधींचा आरोप. पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, राहुल गांधींची मागणी. सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई. सीमापार दिशाभूल करणाऱ्या 500हून अधिक सोशल मीडिया प्रोफाईल्सची ओळख. 429 आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्सवर कारवाई. तडीपारची कारवाई करा पण जेलमधून बाहेर काढा. डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेची हायकोर्टाकडे गयावया. हव्या त्या अटी लावा पण जामिनावरील स्थगिती उठवा, म्हात्रेची मागणी. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना 3 आठवड्यांची मुदत. ईडीनं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी दिल्ली हायकोर्टाकडून 3 आठवड्यांची मुदत. राज्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा. अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा येलो अलर्ट. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस. मुंबईला मे 2027 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा. मुंबईकरांना दिलासा. बदलापूरमध्ये बेकरीत ग्राहकांसमोरच उंदरांचा सुळसुळाट. खारी बिस्किटच्या ट्रेमध्येच उंदरांचा वावर, तर दुसरीकडे सोया चापच्या पिठात चक्क लोळताना दिसतोय कामगार. एसी ट्रेनमध्ये पूजा करत दिवा पेटवल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चालत्या ट्रेनमध्ये उघडी ज्योत वापरल्यानं सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त. सहप्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.